डॉक्टर आह साळुंखे सर हे महाराष्ट्रातील ख्यातनाम बहुजनवादी विचारवंत. त्यांनी वैदिक धर्माचा आणि एकूणच हिंदू संस्कृतीचा चिकित्सक दृष्टीने अभ्यास करून त्या ब्राह्मणी वाङ्मयातील स्त्री शोषणाच्या अन्याय्य परंपरा टिपल्या आहेत आणि त्यांचा परामर्श घेऊन त्या स्त्री विकासाला कशा घातक आहेत हे सोदाहरण मांडले आहे. सरांचं हे व्याख्यान स्पष्ट करतं की स्त्रियांवर लादलेले निकृष्ट जीवन हे एकूण भारतीय समाजाच्याच निकृष्टतेचं व दुरावस्थेचं एक महत्त्वाचं कारण आहे. यात अतिशय दुःखदायक बाब अजून आहे की आजही स्त्रियांच्या शोषणाचं चित्र फारसं बदललेलं नाही. त्यामुळे सरांचं हिंदू संस्कृती आणि स्त्री या विषयावरील व्याख्यान स्त्रीवादी चळवळीला किंबहुना एकूणच सर्व पुरोगामी विचारांना स्त्री पुरुष समानतावादी मूल्यांची बीजारोपण करण्याकरिता उपयोगी ठरणारं असं आहे. इथं एक बाब अजून लक्षात घेतली पाहिजे की हिंदू धर्माचा कमीपणा दाखवण्यासाठी नव्हे तर धर्माचा अभ्यास ऐतिहासिक विचारपद्धतीनं करून स्त्रीला अधिकाधिक दबविल्या कसं गेलं, तिला अनेक संस्कार संकेत यांनी जखडवून पुरुषी व त्याच अनुषंगानं ब्राह्मणी सत्ता कायम राखण्याकरिता कसं वापरलं जातं, छळलं जातं, याचं वास्तववादी विश्लेषण सरांनी प्रस्तुत व्याख्यानातून मांडलं आहे. या व्याख्यानामध्ये स्त्रियांच्या शोषणाचा सर्व अंगांनी विचार करण्यात आला. मुलीच्या जन्माआधीची प्रक्रिया, त्यानंतर तिचा जन्म, तिच्या जीवनाबद्दलच्या प्रतिक्रिया, भूमिका, त्यानंतर उपनयन विधी व सर्वात महत्त्वाचा तो विवाह संस्कार याची मांडणी केल्यानंतर तिचं वैवाहिक जीवन, वैधव्यानंतरचं जीवन कसं असतं, अशा सर्व अंगांनी एकूणच स्त्री जीवनाला दिल्या गेलेलं गौणत्व, त्याबद्दलची भूमिका सरांनी व्याख्यानातून विशद केली आहे. साळुंखे सरांचं हे व्याख्यान नक्कीच स्त्रियांचा अनादर करणाऱ्यांना विचार करण्यास प्रवृत्त करणारं आणि तिच्या अस्तित्वाच्या लढाईला एक सार्थ भक्कम अशी साथ देण्यास मदत करणारं असं आहे. चला तर ऐकूया डॉक्टर आह साळुंखे सरांचं हिंदू संस्कृती आणि स्त्री या विषयावरील व्याख्यान. स्त्रीवर लादलेलं निकृष्ट जीवन हे एकूण भारतीय समाजाच्याच निकृष्टतेचं आणि दुरवस्थेचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण आहे. हे काही आता नव्यानं सांगितलं पाहिजे असं नाही. आजही हे चित्र फारसं पालटलेलं नाही, ही बाबच खरी क्लेशकारक आहे. स्त्रियांच्या निकृष्टतेला कारणीभूत झालेली एक महत्त्वाची बाब म्हणजे स्त्रियांच्या संदर्भात धर्मशास्त्रांनी घेतलेली भूमिका होय. आणि म्हणूनच धर्मशास्त्रांनी हजारो वर्षामध्ये स्त्रियांच्या बाबतीत जी भूमिका घेतली तिचं काही विश्लेषण करणं, विवेचन करणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व अवस्थांमध्ये स्त्रियांना पुरुषांपेक्षा हीन लेखलं जातं हे एक ऐतिहासिक सत्य आहे. परंतु हे काही पूर्ण सत्य नव्हे, कारण जन्माच्याही आधीची गर्भावस्था आणि मृत्यूच्याही नंतरचे अंत्यसंस्कार यांच्या बाबतीत धर्मशास्त्रांनी केलेले नियमही स्त्रियांना हीन लेखणारेच आहेत. किंबहुना गर्भावस्थेच्याही आधीची आईवडिलांच्या मनातली अपत्यप्राप्तीची इच्छा पाहिली आणि अंत्यसंस्कारानंतरचे पारलौकिक व पुनर्जन्मानं प्राप्त होणारं ऐहिक जीवन याविषयीच्या धारणा पाहिल्या तरी स्त्रीविषयीचा तिरस्कार दिसून येतो. ऋग्वेदाच्या काळातील समाज स्त्रियांच्या बाबतीत उदार होता असं म्हटलं जातं. परंतु ऋग्वेदातील आणि अथर्ववेदातीलही या उदार ऋषीने आपल्याला मुलगी व्हावी
अशी इच्छा एकदाही व्यक्त केलेली नाही. उलट मुलगा व्हावा अशी इच्छा मात्र अत्यंत उत्कटतेनं आणि वारंवार व्यक्त केल्याचं आढळतं. निर्मितीक्षम दाम्पत्याला मुलगा अथवा मुलगी असं दोन्हीपैकी कोणतंही एक अपत्य होण्याचा संभव असताना मुलगाच व्हावा अशी तीव्र इच्छा पुरुषाबरोबरच स्त्रीच्याही मनात असते. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव हा अतिप्रसिद्ध आशीर्वाद याच स्वरूपाचा आहे. ऋग्वेदातील ऋषींनी 10 पुत्रांची अपेक्षा बाळगली होती. केवळ एक नव्हे तर 8 वा 10 पुत्र व्हावेत असा आशीर्वाद दिला जात असताना त्यामध्ये एक मुलगी व्हावी अशा शुभेच्छेला मात्र वाव नाही, हे लक्षणीय आहे. जगाचा व्यवहार चालण्यासाठी पुरुषाबरोबर स्त्रीचीही गरज आहे आणि त्यासाठी मुलांबरोबरच मुलीही जन्मल्या पाहिजेत हे खरं आहे. परंतु ही बाब फार अडचणीची नाही, कारण अथर्ववेदानं या बाबतीत उत्तम उपाय सांगितला आहे. आमच्या घरात पुत्र निर्माण व्हावेत आणि इतरांच्या घरात कन्या निर्माण व्हाव्यात हा तो उपाय होय. आपल्याला मुलगी तर होणार नाही ना अशी एक धास्ती लोकांना सतत वाटत असते. मुलगाच व्हावा या इच्छेनं जणू काही त्यांच्या व्यक्तित्वाचा प्रत्येक अणुरेणूही भरून टाकलेला असतो. आपल्या मनासारखं व्हावं म्हणून जणू काही कडेकोट बंदोबस्त केला जातो. प्रत्यक्ष समागमापूर्वी देखील अनेक उपाय योजले जातात. उदाहरणार्थ चरक संहिता म्हणते, आपल्याला सिंहासारखा पराक्रमी वगैरे पुत्र हवा असेल तर स्त्रीनं 4थ्या दिवशी स्नान केल्यानंतर शुभ्र यवाचं चूर्ण, मध आणि तूप यात मिसळावं. ते मिश्रण शुभ्र वासरू असलेल्या शुभ्र गाईच्या दुधात मिसळून 7 दिवसपर्यंत अधूनमधून प्यावं. प्रातःकाळी तिनं भात व पांढऱ्या यवाचे पदार्थ, दही वगैरे मधून किंवा पांढऱ्या गाईच्या दुधातून प्यावेत. पांढऱ्या रंगाच्या घरात राहावं. शय्या, आसन, वस्त्र, भूषण या गोष्टी शुभ्र असाव्यात. रोज सायंकाळी आणि सकाळी पांढरा बैल वगैरेंचं दर्शन घ्यावं. पांढरा रंग शुभ असल्यामुळं त्याच्या प्रभावानं पुत्रच होईल असा एक काल्पनिक कारणकार्यभाव ठरवून असा सल्ला देण्यात आला आहे. ऋतुस्नात स्त्रीनं पुत्रप्राप्तीच्या इच्छेनं पतीचं दर्शन घेतल्यानंतर उपाध्यायानं या दाम्पत्यासाठी पुत्रीय विधान या नावाचा विधी करावा असं सुश्रुतानं सांगितलं आहे. या विधीनंतर दाम्पत्यानं समागमासाठी जाताना आणखी काळजी घ्यावी असं धर्मशास्त्र सांगतात. मनुस्मृती आणि याज्ञवल्क्य स्मृती यांनी समरात्रीला समागम करावा असं निस्संदिग्धपणानं सांगितलं आहे. समदिवसाची निवड केल्यानंतर पुरुषानं उजव्या पायानं आणि स्त्रीनं डाव्या पायानं शय्येवर आरोहण करावं असं चरक संहिता सांगते. हिंदू व्यक्तीच्या जीवनात जे 16 संस्कार महत्त्वपूर्ण म्हणून मानले जातात त्यापैकी गर्भाधान हा पहिला संस्कार होय. समागमाच्या वेळी पुत्रप्राप्तीचे व इतर मंत्र म्हणणं हा या संस्काराचा महत्त्वाचा भाग होय. या संस्काराच्या वेळी मंत्र म्हणणं याचा अर्थच हा संस्कार पुत्रप्राप्तीच्या इच्छेनं करणं असा होतो. कारण पुत्राच्या बाबतीत हे 16 संस्कार समंत्रक करावेत आणि कन्येच्या बाबतीत मात्र विवाहाखेरीज बाकीचे संस्कार आमंत्रक करावेत असा धर्मग्रंथांचा आदेश आहे. पुल्लिंगी गर्भ तुझ्या गर्भाशयात प्रवेश करो इत्यादी अर्थाचे मंत्र यावेळी पुरुषानं म्हणायचे असतात. पुंसवन हा 16 संस्कारांपैकी दुसरा संस्कार होय. पु म्हणजे पुरुष. प्रस्तुत ठिकाणी त्याचा अर्थ पुत्र. सवन म्हणजे जन्म देणं. अशा रीतीनं हा विधी पुत्रप्राप्तीसाठी आहे हे या शब्दावरूनच स्पष्ट होतं. गर्भामध्ये लिंग व्यक्त होण्यापूर्वी हा संस्कार करावा असं चरकानं सांगितलं आहे. गर्भधारणेनंतर 2ऱ्या व 3ऱ्या महिन्यात हा संस्कार केला जातो. गर्भस्पंदन म्हणजेच गर्भाची हालचाल सुरू होण्यापूर्वी हा संस्कार केला तर गर्भाचं लिंग परिवर्तन होऊ शकतं असं मानलं जात होतं. मुलगा व्हावा या उद्देशानं पुरुष लिंगाचं प्रतीक असलेले पदार्थ या संस्कारात विशिष्ट पद्धतीने वापरले जातात. चंद्र पुरुष नक्षत्रात असताना हा संस्कार करावा असं धर्मशास्त्र सांगतात.
सोनं, चांदी वा लोखंड या धातूची एक अगदी लहान अशी पुरुषाकार प्रतिमा करून ती तापवावी आणि दही, दूध व पाण्यातून पिळून टाकावी असं चरकानं म्हटलं आहे. 6व्या व 8व्या महिन्यात सीमंतोन्नयन या नावाचा संस्कार केला जात असे. 16 संस्कारांमध्ये त्याचा अंतर्भाव आहे. पुंसवनाप्रमाणेच हा संस्कारही चंद्र पुरुष नक्षत्रामध्ये असताना केला जात असे. या प्रसंगी वापराचे पदार्थ पुल्लिंगी नावाचे असतील याची खबरदारी घेतली जात असे. प्रत्यक्ष प्रसूतीच्या वेळीही पुत्रप्राप्तीची इच्छा जागी असतेच. त्या अवस्थेतील स्त्रीचं वर्णन करताना सुश्रुतानं कुमार परिवृता आणि पुन्नाम फलहस्ता अशी 2 विशेषणं लावली आहेत. त्या स्त्रीच्या भोवती छोटे छोटे कुमार असावेत, कारण त्यांना पाहून आपल्यालाही त्यांच्यासारखाच पुत्र होईल असं वाटून गर्भवतीला आनंद होईल आणि तिच्या प्रसव वेदनांची तीव्रता तिला जाणवणार नाही असं या शब्दाचं स्पष्टीकरण टीकाकारांनी केलं आहे. पुल्लिंगी नाव असलेलं फळ तिच्या हातात द्यावं असं दुसऱ्या विशेषणावरून कळतं. गर्भवतीला पुत्र व्हावा याच उद्देशानं तसं करायचं आहे हे स्पष्ट आहे. गर्भवती वेणा देत असताना परिचारिकांनी पुढील प्रमाणे जल्लोष करावा असं चरकानं म्हटलं आहे. प्रसूत झाले, धन्य धन्य, पुत्र झाला. हा जल्लोष ऐकून तिचे प्राण आनंदानं बलयुक्त होतात. पुत्र झाला या गोष्टीचा तिला इतका आनंद होतो की जणू काही तिला प्रसूती वेदनांचा विसर पडतो. या उलट मुलगी झाली तर मात्र या सर्व आनंदावर विरजण पडतं. प्रचंड तयारीनिशी केलेलं एखादं युद्ध हरण्याचा प्रसंग यावा तशी सर्वांची अवस्था होते. मुलगा होण्यासाठी आई वडिलांनी केलेल्या सर्व प्रयत्नांना धाब्यावर बसवून जन्माला आलेली ही मुलगी म्हणजे शोकाचं मूळ आहे असं सर्वांना वाटतं. मुलगा आणि मुलगी यांची तुलनाच होऊ शकत नाही. कथा सरित सागरामध्ये म्हटलं आहे, शोकाचं मूळ असलेली कन्या कुठं आणि मूर्तिमंत आनंद असलेला मुलगा कुठं. स्वाभाविकच मुलीचं स्वागत करण्याच्या मनस्थितीत कुणी नसतं. तैत्तिरीय आणि मैत्रायणीय संहितांमध्ये म्हटलं आहे, मुलगी जन्मली तर तिला बाजूला सारतात, मुलगा जन्माला तर त्याला उचलून घेतात. मुलासाठी जी दाई नेमायची तीही पुंवत्सा म्हणजे पुत्रवती असावी अशी अट घालण्यात आली होती. मुलाचं नाव ठेवण्याच्या बाबतीतही नियम होते. मुलाच्या नावात सम अक्षर असावीत तर मुलीच्या नावात विषम अक्षर असावीत असं आश्वलायन, गृह्यसूत्र वगैरेंनी सांगितलं आहे. गृह्यसूत्रांनी नामकरणानंतरचे विधीही सांगितले आहेत. उदाहरणार्थ, वडील प्रवासातून आल्यानंतर त्याने विशिष्ट मंत्र म्हणून मुलाला हाक मारावी, त्यानंतर दुसरा मंत्र म्हणून त्याचं मस्तक हुंगावं आणि मग त्याच्या कानात 5 मंत्र म्हणावेत. मुलगी असेल तर मात्र मस्तकही हुंगायचं नाही आणि तिच्या कानात मंत्रही म्हणायचे नाहीत. हाक मारायची पण मंत्रोच्चारासह नव्हे, फक्त गद्यवचनासह. कर्णवेध म्हणजे कान टोचणं या संस्काराच्या बाबतीतही मुलगा आणि मुलगी यांना वेगवेगळे नियम आहेत. मुलगा असेल तर त्याच्या उजव्या कानात मंत्र म्हणून आधी तो कान टोचायचा आणि नंतर डावा कान टोचायचा असा नियम होता. मुलीचा मात्र डावा कान आधी टोचायचा, मंत्र अर्थातच म्हणायचा नाही. उपनयन हा विविध संस्कारांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार होता. विद्यार्जनाचा प्रारंभ करण्यासाठी गुरुच्या जवळ घेऊन जाणे असा उपनयनाचा अर्थ आहे. स्वाभाविकच उपनयनाचा अधिकार म्हणजे विद्यार्जनाचा अधिकार आणि उपनयनास नकार म्हणजे विद्यार्जनाच्या अधिकारास नकार होय. वैदिक काळात स्त्रीचं उपनयन केलं जात होतं. तिला पुरुषांच्या बरोबरीचं स्थान होतं. ती एक गौरवशाली जीवन जगत होती इत्यादी प्रकारची मतं आपल्याकडील अनेक विद्वानांनी मांडली आहेत. अर्थात ही मतं फारशी टिकणारी मात्र नाहीत. अथांग अशा संस्कृत साहित्याचं मंथन केलं असता स्त्रियांच्या उपनयनाविषयी अगदी मोजकी वचनं आढळतात. इसवी सन पूर्व 500च्या सुमारास होऊन गेलेल्या हरिताचं हरित धर्मसूत्रातलं वचन हेच खऱ्या अर्थानं स्त्रियांच्या उपनयनाचा विधी सांगणारं सर्वात महत्त्वाचं वचन आहे.
उपनयनाच्या संदर्भात स्त्रियांचे ब्रह्मवादिनी आणि सद्योवधू असे 2 प्रकार त्यानं सांगितले आहेत. त्यापैकी सद्योवधू या प्रकाराचं स्वरूप आधी पाहूया. शिक्षण वगैरे न देता ज्यांचा थेट विवाह केला जात असे त्यांना सद्योवधू म्हटलं जाईल. लग्न ठरलं की फक्त उपनयन कसं तरी उरकून त्यांचं लग्न करावं असं हरितानं म्हटलं आहे. स्त्रियांच्या उपनयनाचा विधी निसंदिग्धपणे सांगणारा संपूर्ण इतिहासातील एकमेव शास्त्रकार असं ज्याच्या बाबतीत म्हणता येईल आणि ज्याच्या आधारे अनेक अभ्यासकांनी प्राचीन भारतीय स्त्रीचा दर्जा श्रेष्ठ असल्याची गुलाबी चित्र रंगवली आहेत, तो हरित स्त्रियांचं उपनयन कसं तरी उरकून घ्यावं असं सांगत आहे. हरिताच्या वचनातील फक्त आणि कसं तरी हे शब्द महत्त्वाचे आहेत. सद्योवधूंचं फक्त उपनयन करावं याचा अर्थ अज्ञाधान, वेदाध्ययन आणि स्वगृही भिक्षाचर्या या ब्रह्मवादिनीसाठी सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या बाबतीत संभवत नाहीत. उपनयनानंतर लगेच लग्न करायचं असल्यामुळं किंबहुना लग्न ठरल्यावरच उपनयन कसं तरी उरकून घ्यायचं असल्यामुळं उपनयनानंतर वेदाध्ययन वगैरेंसाठी वेळच नाही. स्वाभाविकच या स्त्रियांच्या बाबतीत वेदाध्ययन पूर्ण केल्यानंतर करायचा समावर्तन हा विधीही संभवत नाही. याचा अर्थ या स्त्रियांना शिकण्याची अजिबात संधी नाही हे स्पष्ट आहे. कारण त्यांच्या उपनयनाचा विद्येचं द्वार म्हणून गांभीर्याने विचार न करता उपनयन केलं आहे असं म्हणता येईल असा नावापुरता काहीतरी विधी करावा असं स्वतः शास्त्रकारच सांगत आहे. ही इसवी पूर्व 500 मधील अवस्था आहे. सद्योवधूंचं समाजातलं प्रमाण काय होतं हे डॉक्टर आळतेकरांनी स्पष्ट केलं आहे. बहुसंख्य स्त्रिया ह्या सद्योवधू होत्या आणि ब्रह्मवादिनी मात्र अगदी मोजक्या होत्या असं त्यांनी म्हटलं आहे. सद्य या संस्कृत शब्दाचा अर्थ त्याच दिवशी किंवा ताबडतोब असा आहे. उपनयनानंतर लगेच ज्यांचा विवाह होतो किंवा उपनयनाच्या दिवशीच ज्यांचा विवाह होतो त्या सद्योवधू होत. जणू काही उपनयन हा विवाह विधीचंच एक अंग असावा तशी ही स्थिती आहे. सद्योवधूंना उपनयनानंतर अध्ययनासाठी वेळ अजिबात मिळत नाही हे यावरून निसंदिग्धपणे स्पष्ट होतं. आता उपनयनाच्या आधी त्या अनौपचारिकपणे काही शिकल्या असतील तर ती गोष्ट अलहिदा, परंतु त्यातही उपनयनाच्या आधी वेदाध्ययन असू शकत नाही हेही ध्यानात ठेवलं पाहिजे. सद्योवधूंना वेदाध्ययन करू देणं हरिताला अभिप्रेत नसतं तर त्यांचं उपनयन तरी त्यानं कशाला सांगितलं असतं असा प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होतो. या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर आळतेकरांनी उद्धृत केलेल्या हरिताच्याच एका वचनामधून मिळू शकतं. स्त्रियांना ज्ञान मिळावं वा त्यांनी शिकून शहाणं व्हावं या हेतूनं हरितानं त्यांचं उपनयन करावयास सांगितलेलं नाही, तर एका विलक्षण विचारसरणीमुळं त्यानं असं केलेलं आहे हे त्या वचनावरून स्पष्ट होतं. शूद्र स्त्रीच्या ठिकाणी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य जन्माला येत नाहीत हे ते वचन होय. उपनयनानं व्यक्तीला द्विजत्व येतं आणि उपनयनाच्या अभावी शूद्रत्व येतं असा उपनयनाचं महत्त्व सांगणारा सिद्धांत हरिताच्या मनात घोळत होता. ब्राह्मण आईबापांच्या पोटी जन्मलेला मनुष्य उपनयनानं ब्राह्मण बनतो. क्षत्रिय आईबापांच्या पोटी जन्माला आलेला मनुष्य उपनयनानं क्षत्रिय बनतो. वैश्य आईबापांच्या पोटी जन्मलेला मनुष्य उपनयनानं वैश्य बनतो. याचा अर्थ एखादी व्यक्ती ब्राह्मण, क्षत्रिय वा वैश्य आईबापांच्या पोटी जन्मूनही तिचं उपनयन झालं नाही तर ती शूद्रच ठरते. या विचारसरणीनुसार त्रैवर्णिकातील स्त्रीचं उपनयन झालं नाही तर ती स्त्रीही शूद्र ठरते. उदाहरणार्थ, ब्राह्मण आईबापांच्या पोटी जन्मलेली स्त्री उपनयन न झाल्यामुळे शूद्र ठरते. अशा स्त्रीचा ब्राह्मण पुरुषाबरोबर होणारा विवाह हा वर्णसंकर ठरतो. स्वाभाविकच अशा दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेलं संकरज अपत्य ब्राह्मण ठरत नाही. याचा अर्थ असा की ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य स्त्रियांचं उपनयन केलं नाही तर विशिष्ट प्रकारच्या या वर्णसंकरामुळं एका पिढीतच ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे वर्ण नाहीसे होतील
आणि सर्व लोक शूद्रच ठरतील हा भयानक परिणाम टाळण्यासाठी एकच उपाय होता आणि तो म्हणजे स्त्रियांचा उपनयन संस्कार करणं हा होय. त्यामुळे त्रैवर्णिक पुरुषांचा आपापला वर्ण अबाधित राहणार होता. अशा रीतीनं पुरुषांचा वर्ण आणि त्याद्वारे त्यांची प्रतिष्ठा, श्रेष्ठत्व वगैरे टिकवून ठेवण्याच्या हेतूनच स्त्रियांचं उपनयन करायचं होतं. वस्तुतः उपनयनाद्वारे ज्ञानप्राप्तीचा मार्ग खुला होत असतो, परंतु हे उपनयन स्त्रियांच्यासाठी करायचंच नसल्यामुळं त्यांना उपनयनाचे लाभ मिळतात की नाही हे पाहण्याची गरज नव्हती. म्हणून ते कसं तरी उरकून घ्यावं असं सांगितलं आहे. याचा अर्थ असा की सद्योवधूंचं उपनयन कोणत्याही प्रकारे त्यांच्या स्वतःच्या कल्याणासाठी नव्हतं, तर पुरुषांच्या श्रेष्ठत्वावरचं कलंक दूर करण्यासाठी होतं. साध्य सफल होण्यासाठी साधनाचीही काही काळजी घ्यावी लागतेच. सद्योवधूंचं उपनयन हे या प्रकारचं आहे. हरिताचा हा प्रयत्न फारसा टिकला नाही आणि 100-200 वर्षातच स्त्रियांचं हे कसं तरी उरकून घेतलं जाणारं उपनयनही बंद पडलं. बंद पडण्यासाठी आधी चालू असावं लागतं आणि स्वतः हरिताच्या काळात तरी ते तसं चालू होतं काय की हरित केवळ सैद्धांतिक गोष्टी करीत असून समाज व्यवहार काही वेगळाच होता हे कळत नाही. आता समाजात अगदी मोजक्या संख्येनं आढळणाऱ्या ब्रह्मवादिनी स्त्रियांच्या बाबतीत विचार करायचा. त्यांना उपनयन, अज्ञाधान, वेदाध्ययन आणि स्वगृही भिक्षाचर्या विहित आहे असं हरित म्हणतो. सद्योवधूंना यापैकी फक्त उपनयन होतं. त्या मानानं ब्रह्मवादिनींना अधिक संधी आहे. शिवाय त्यांचं उपनयन कसं तरी उरकून घ्यावं असं म्हटलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या उपनयनाचा अधिक गंभीरपणे विचार केला जात होता असं दिसतं. याचा अर्थ त्यांचा विचार अगदी मुलांच्या बरोबरीने केला जात होता असं मात्र नाही. उदाहरणार्थ त्यांची भिक्षाचर्या स्वगृहीच होती, म्हणजे त्यांनी गुरुगृही जाऊन शिकण्याचा प्रश्न उद्भवत नव्हता. त्यांनी घरीच वडील वगैरेंच्याकडून शिकायचं होतं. या बाबतीत सद्योवधूंशी त्यांचं साम्य आहे. पुरुषांना गुरुगृही जाऊन विशेषज्ञ गुरुकडून ज्ञान मिळवण्याची जी संधी होती ती ब्रह्मवादिनींनाही नव्हती हे यावरून स्पष्ट होतं. आधुनिक काळात उपनयन हा एक औपचारिक विधी बनला आहे. त्याचा ज्ञानार्जनाच्या अधिकाराशी आणि व्यक्तित्व विकासाच्या संधीशी विशेष संबंध राहिलेला नाही. अशा प्रकारच्या औपचारिक संस्काराचा अधिकार न दिल्यामुळं स्त्रियांवर काही अन्याय झाला वा त्यांचं काही नुकसान झालं असं मानण्याचं कारण नाही असं कुणीही म्हणेल. परंतु हे म्हणणं योग्य नाही, कारण आज हा विधी औपचारिक बनला असला तरी पूर्वी तो प्रतिष्ठित जीवनाचं प्रवेशद्वारच होता. त्या काळात या संस्काराचा अधिकार नाकारणं हे प्रतिष्ठित जीवनाचा अधिकार नाकारण्यासारखंच होतं. उपनयन नाकारल्यामुळं स्त्रियांचा शिक्षणाचा मार्ग बंद झाला. स्त्रियांचा दर्जा शूद्रांप्रमाणे हीन मानला गेला. त्याचं एक महत्त्वाचं कारण त्यांना उपनयनाचा अधिकार नाकारला गेला हे होतं. तात्पर्य, उपनयनाचा अधिकार नाकारणं म्हणजे स्त्रियांना शेकडो वर्षांकरता अज्ञानाच्या आणि तज्जन्य दुष्परिणामांच्या अंधारात ढकलणं अशी स्थिती होती. प्राचीन भारतातील स्त्रियांना दुय्यम लेखलं जात नव्हतं. उलट त्यांचं समाजातलं स्थान अत्यंत गौरवशाली होतं असं विशिष्ट संस्कृतीप्रेमी लोक पुन्हा पुन्हा सांगत असतात. आपल्या या मताला आधार म्हणून ते सतत गार्गी आणि मैत्रेयी या 2 स्त्रियांची उदाहरणं देतात. पहा, आमच्याकडं गार्गी आणि मैत्रेयी यांच्यासारख्या ब्रह्मवादिनी विदुषींची परंपरा आहे असं मोठ्या अभिमानानं ते सांगत असतात. प्रस्तुत संदर्भात त्यांच्या या मताचं थोडंसं विवेचन करणं इष्ट ठरेल. गार्गी आणि मैत्रेयी यांच्या कथा बृहदारण्यक उपनिषदात आल्या आहेत. आपण प्रथम मैत्रेयीच्या कथेचा विचार करू. मैत्रेयीला ब्रह्मवादिनी म्हटलेलं असलं तरी एक जिज्ञासू विद्यार्थिनी म्हणूनच ती आपल्या समोर आलेली आहे, ब्रह्म जाणणारी विदुषी म्हणून नव्हे. अर्थात तेवढ्या कारणानंही तिच्याविषयी आपण आदर बाळगलाच पाहिजे. मैत्रेयी आणि गार्गी या समकालीन आहेत. मैत्रेयी ही याज्ञवल्क्याची पत्नी आहे, तर गार्गी आणि याज्ञवल्क्य यांच्यामध्ये वादविवादाच्या फैरी झडल्या आहेत. विद्येच्या क्षेत्रात गार्गी ही मैत्रेयीपेक्षा फार पुढे गेलेली आहे, कारण ती आत्मविद्येच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या तत्कालीन पुरुषांच्या तोडीस तोड आहे. एकदा विदेह देशाचा राजा जनक यानं एक बहुदक्षिण यज्ञ केला. त्या यज्ञाला कुरु व पंचाल या प्रदेशातील ब्राह्मण आले होते.
या ब्राह्मणांपैकी सर्वश्रेष्ठ कोण आहे हे जाणून घेण्याची इच्छा जनकाच्या मनात निर्माण झाली. मग त्याने 1000 गायी एका ठिकाणी कोंडल्या आणि प्रत्येक गायीच्या दोन्ही शिंगांना सोने बांधलं. त्यानंतर तो म्हणाला, हे आदरणीय ब्राह्मणानो, आपल्यापैकी जो ब्रह्मिष्ठ म्हणजेच सर्वश्रेष्ठ ब्रह्मज्ञानी असेल त्यानं या गायी न्याव्यात. याज्ञवल्क्याखेरीज दुसऱ्या कोणत्याही ब्राह्मणाचं गायी नेण्याचं धैर्य झालं नाही. याज्ञवल्क्यानं मात्र आपल्या शिष्याला गायी घेऊन जाण्याविषयी सुचवलं आणि त्यानंतर इतर ब्राह्मणाने त्याला जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरही त्यानं दिली. त्यानंतर गार्गीनं याज्ञवल्क्यावर प्रश्नांचा भडीमार केला. याज्ञवल्क्यानं तिच्या प्रश्नांची उत्तरं दिली, परंतु या प्रश्नोत्तरांच्या ओघात अखेरीस तो म्हणाला, हे गार्गी, मर्यादेचं उल्लंघन करणारे प्रश्न विचारू नकोस, नाहीतर तुझं मस्तक गळून पडेल. ज्या देवतेविषयी अशा प्रकारचे प्रश्न विचारू नयेत त्या देवतेविषयी तू विचारत आहेस, हे गार्गी, असे प्रश्न विचारू नकोस. याज्ञवल्क्यानं तिच्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी तिला मस्तक गळून पडण्याची धमकी का दिली? इतर ब्राह्मणांना तिची विद्वत्ता जशी ठाऊक होती तशी ती याज्ञवल्क्यालाही ठाऊक असली पाहिजे. मग तो तिच्याशी सभ्यतेनं का वागला नाही? तिला उत्तर देऊन गप्प बसवण्याऐवजी जबरदस्तीनं तिचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न त्यानं का केला? त्याचा अहंकार का दुखावला गेला? त्याच्या मनाचा तोल का गेला? सभेचे संकेत मोडणारा उद्धटपणा त्यानं का केला? गार्गीचं स्त्रीत्व हेच या सर्व प्रश्नांचं उत्तर असेल काय? एका स्त्रीनं भर सभेत आपल्या ज्ञानाची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करावा हे याज्ञवल्क्याला नक्कीच आवडलं नसावं आणि त्यामुळंच त्याच्या संतापाचा असा स्फोट झाला असावा. एका दृष्टीनं पाहता ही घटना म्हणजे भारतीय संस्कृतीमधील स्त्रीच्या स्थानाचं द्योतक असं एक अर्थगर्भ प्रतीक आहे. स्त्रीनं चिकित्सा करू नये, प्रश्न विचारू नयेत आणि त्यातूनही तिनं प्रश्न विचारण्याचं दुस्साहस केलंच तर पुरुषानं तिच्या प्रश्नांना उत्तरं देण्याच्या फंदात पडण्याऐवजी ती पुन्हा प्रश्न विचारण्यास धजणार नाही अशा पद्धतीनं तिची मुस्कटदाबी करावी हे काही पुरुषप्रधान संस्कृतीच्या दृष्टीनं नवीन नाही. नाहीतरी या दडपणाला बळी पडून स्त्री गप्प बसतच आली आहे. गार्गी मात्र क्षणभर गप्प बसली तरी प्रश्नांचं शरसंधान करण्यासाठी पुन्हा सज्ज झाली. तिनं दडपण झुगारून दिलं, धमकीला भीक घातली नाही आणि तिचं हे धैर्य अवघ्या स्त्री जातीच्या दृष्टीनं खचितच अनुकरणीय आहे. गायी भले याज्ञवल्क्यानं जिंकल्या असतील पण लोकांची मनं मात्र गार्गीनंच जिंकली आहेत. गार्गी आणि मैत्रेयी यांच्या कथा वाचल्यानंतर त्यांच्याविषयी आपल्या मनात कमालीच्या आदराची भावना निर्माण होते हे खरं आहे. पण त्याबरोबरच एक विलक्षण खंतही मनाला लागून राहते आणि ती म्हणजे गार्गी मैत्रेयीचं चित्र हे तत्कालीन भारतीय स्त्रीचं प्रातिनिधिक चित्र नाही तर अपवादात्मक चित्र आहे. काळानं, परिस्थितीनं आणि समाजानं घातलेल्या मर्यादांची बंधनं झुगारून देऊन आपल्या उत्कट इच्छाशक्तीच्या आणि अत्युच्च प्रतिभाशक्तीच्या जोरावर अलौकिक कार्य करणारी माणसं प्रत्येक समाजात अधूनमधून आढळत असतातच. परंतु त्यांच्याकडे पाहून त्या समाजातील सर्वसामान्य व्यक्तींचं मूल्यमापन करणं ही एक घोर फसवणूक ठरेल. ती माणसं स्वतःच सिंधू असतात. सिंधूतील अनेक बिंदूंपैकी एक बिंदू अशी त्यांची स्थिती नसते. तात्पर्य, गार्गी मैत्रेयी या अपवादभूत स्त्रिया होत्या. त्यांचा आधार घेऊन तत्कालीन भारतीय स्त्रीचं चित्र रंगवणं ही देखील एक घोर फसवणूक होय. गार्गीसारख्या काही आदरणीय आणि अनुकरणीय ब्रह्मवादिनी प्राचीन भारतात होऊन गेल्या असल्या तरी सर्वसामान्य स्त्रीला शिक्षणाचा मार्ग फारसा खुला नव्हता हे स्पष्ट आहे. उपनयनाद्वारे शिक्षणाचा हा मार्ग खुला होत होता आणि त्या उपनयनाच्या बाबतीतच स्त्रीची कमालीची उपेक्षा केली जात होती. मनुस्मृतीसारख्या ग्रंथाने तर स्त्रीच्या दृष्टीनं विवाह हेच उपनयन असल्याचं सांगून शिक्षणासाठी असलेलं उपनयन स्त्रियांना निषिद्ध केलं. स्त्री आणि पुरुष यांना पत्नी व पती या नात्यानं एकत्र आणणारा विवाह हा मानवी जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे. गर्भाधानापासून उपनयनापर्यंतचे संस्कार हे फक्त एका व्यक्तीशी संबंधित असतात. एका मर्यादित अर्थानं त्यांचाही व्यक्तीच्या आईवडिलांशी संबंध असतो, परंतु प्रामुख्यानं ते संस्कार एका व्यक्तीवरच होत असतात. विवाह हा संस्कार मात्र भिन्न लिंगी अशा दोन व्यक्तींना एकत्र आणत असल्यामुळं वैयक्तिक, कौटुंबिक
आणि सामाजिक दृष्टीने त्याला महत्त्व असतं. शिवाय व्यक्तीचे धर्म, अर्थ आणि काम हे पुरुषार्थ मोठ्या प्रमाणात वैवाहिक जीवनावर अवलंबून असतात. महाभारतानं आदिपर्वात विवाह संस्थेतील ऐतिहासिक स्थित्यंतराविषयीची एक महत्त्वाची नोंद करून ठेवली आहे. या नोंदीनुसार निपुत्रिक पांडूनं नियोगाद्वारे परपुरुषाकडून पुत्रोत्पत्ती करून घेण्यासाठी कुंतीचं मन वळविण्याचा प्रयत्न म्हणून धर्मचर्चा केली आहे. एकेकाळी स्त्री पुरुषांच्या वैवाहिक संबंधात खूप लवचिकपणा होता आणि विवाहित स्त्री पुरुषांच्या लैंगिक स्वातंत्र्यावर देखील विशेष बंधनं नव्हती, परंतु श्वेतकेतूनं अशी बंधनं आणली असं पांडूनं सांगितलं आहे. मातृसत्ताक पद्धत जाऊन पितृसत्ताक पद्धत येण्याच्या प्रक्रियेमधील एक ऐतिहासिक टप्पा इथं नोंदवला गेला आहे असं दिसतं. स्त्रियांच्या विवाहाच्या बाबतीत जे काटेकोर नियम करण्यात आलेले आहेत त्यामध्ये एक महत्त्वाचा नियम धर्मशास्त्रांनी असा सांगितला आहे की स्त्रिया या प्रजननासाठी अथवा पुत्रप्राप्तीसाठीच असतात. अशा रीतीनं पुत्रनिर्मितीसाठी स्त्रीची आवश्यकता असल्यामुळं स्त्रीला विवाह बंधनकारक होता. एवढंच नव्हे तर तिचा एकही ऋतुकाळ वाया जाऊ नये म्हणून ती ऋतुमती होण्यापूर्वीच तिचा विवाह करण्याचा आग्रह होता. एखाद्या वडिलांनी तसं केलं नाही तर तिचा ऋतुकाळ वाया घालवल्याबद्दल त्यांना दोषी मानून त्यांचा तिच्यावरचा अधिकारही नष्ट झाल्याचं मानलं जात होतं. स्त्रीचा फक्त एक ऋतुकाळही वाया जाऊ नये असं ज्या समाजाला वाटत होतं तो समाज स्त्रीला अविवाहित राहण्याची परवानगी देऊन एक संपूर्ण स्त्री पुत्रनिर्मितीच्या दृष्टीनं वाया जाऊ देईल ही शक्यताच नव्हती. स्त्रीच्या विवाहाच्या संदर्भात आणखी एक कठोर असा नियम आढळतो. जिला भाऊ नाही तिच्याशी लग्न करू नये असं मनुस्मृतीनं म्हटलं आहे. यास्काचार्यांनीही निरुक्तामध्ये कोणा अज्ञात लेखकाचं याच अर्थाचं वचन उद्धृत केलं आहे. जिला भाऊ असेल तिच्याशीच लग्न करावं असं याज्ञवल्क्य स्मृतीनंही म्हटलं आहे. जी स्त्री फक्त मुलींनाच जन्म देत असेल तिचा त्याग करून पुरुषानं दुसरं लग्न करावं असं मनुस्मृती, कौटिल्य अर्थशास्त्र वगैरेंनी सांगितलं आहे. शास्त्रकारांच्या या भूमिकेचा परिणाम म्हणून मुलगा नसलेल्या दाम्पत्याची आणि त्याच्या मुलींची समाजात अत्यंत मानहानी आणि अप्रतिष्ठा होत असली पाहिजे यात मुळीच शंका नाही. तसं पाहिलं तर स्त्रियांच्या दृष्टीनं उदार मानल्या गेलेल्या ऋग्वेदाच्या काळापासूनच भाऊ नसलेल्या स्त्रियांची अवस्था केविलवाणी बनली होती. केवळ भाऊ नाही या एका कारणामुळं या स्त्रियांची अवस्था दयनीय होती. त्यांची स्वतःची कोणतीही चूक नसताना नैसर्गिक जीवन जगण्याच्या त्यांच्या वाटा समाजानं बंद केल्या होत्या. त्यांच्याशी कोणी विवाह करू नये असं सांगणं म्हणजे त्या एकाकी जीवांना क्रूरपणे चिरडून टाकण्याचाच प्रकार होता. अशा स्थितीत कोंडमारा झाल्यामुळं त्यांचा पाय वाकडा पडला तर त्यांना पापी, दुराचारी इत्यादी प्रकारची दूषणं देण्यात काय अर्थ आहे. अशा प्रकारच्या अनेक स्त्रियांना आयुष्यभर अविवाहित अवस्थेत वडिलांच्या घरीच राहावं लागत असे असं ऋग्वेदातील निर्देशांवरून स्पष्ट होतं. लग्नाच्या वयाच्या संदर्भात अनेक नियम करण्यात आले होते. सुश्रुतानं म्हटलं आहे, ज्याच्या वयाला 25 वर्ष पूर्ण झालेली नाहीत अशा पुरुषानं जिच्या वयाला 16 वर्ष पूर्ण झालेली नाहीत अशा स्त्रीच्या ठिकाणी गर्भाधान केलं तर तो गर्भ स्त्रीच्या उदरात मरून जातो. तो जन्माला आलाच तर फार काळ जगत नाही आणि जगलाच तर इंद्रिय दुर्बल असलेल्या अवस्थेत जगतो. म्हणून अत्यंत बाला अशा म्हणजे 16 वर्ष पूर्ण न झालेल्या स्त्रीच्या ठिकाणी गर्भाधान करू नये. सुश्रुताच्या प्रस्तुत विधानात सांगितलेलं पतिपत्नींच्या वयातील अंतर आदर्श म्हणता येत नाही हे खरं आहे. तरी देखील स्त्री पुरुषाने गृहस्थाश्रम स्वीकारून संतती निर्माण करण्यापूर्वी शारीरिक, मानसिक वगैरे प्रकारची किमान काही परिपक्वता प्राप्त केली पाहिजे हे त्यानं अत्यंत स्पष्टपणानं सांगितलं आहे. अशी परिपक्वता प्राप्त न करताच संतती निर्माण केली तर ती निकृष्ट दर्जाची होईल आणि स्वाभाविकच संसार सुखाचा होण्याच्या ऐवजी दुःखाचा होईल असा इशाराही त्यानं दिला आहे. इतक्या प्राचीन काळात इतका वास्तववादी आणि शास्त्रीय दृष्टिकोन इतक्या स्पष्टपणानं मांडल्याबद्दल सुश्रुताचं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे.
स्त्री पुरुष 16व्या वर्षांपूर्वी निकोप संतती निर्माण करू शकत नाहीत, हा आयुर्वेदाचा सर्वसामान्य सिद्धांत सुश्रुताच्या प्रस्तुत मतावरच आधारलेला असला पाहिजे. परंतु सुश्रुताचा हा विचार पुढच्या काळात टिकून राहिला नाही. काळाच्या ओघात मुलींचं विवाहाचं वय कमी कमी करण्याची जणू काही स्पर्धाच लागली. कमी वयात होणाऱ्या विवाहाची अधिकाधिक स्तुती आणि उशिरा होणाऱ्या विवाहाची अधिकाधिक निंदा केली जाऊ लागली. उदाहरणार्थ गौरी म्हणजे 7, 8, 10 वा 10 ते 12 वर्षे वयाची मुलगी. अशा गौरी म्हटल्या जाणाऱ्या मुलीचं लग्न केल्यास तिचा पुत्र वडिलांच्या होऊन गेलेल्या 21 पिढ्यांचा उद्धार करतो आणि आईच्या 6 पिढ्यातील पुरुष पितरांचा उद्धार करतो, असं वायुपुराणानं म्हटलं आहे. स्त्रीचा विवाह हाच तिचा उपनयन संस्कार असं मत रूढ झाल्यामुळं मुलांच्या उपनयनाप्रमाणेच मुलींचा विवाह 8व्या वर्षी झाला पाहिजे असं मत मांडलं जाऊ लागलं. विवाहामुळं स्त्री आणि पुरुष एकत्र येत असले तरी पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये विवाहाचा त्या दोघांवर होणारा परिणाम वेगवेगळा असतो. विवाहानंतरही पुरुष स्वतःच्याच घरी राहतो आणि स्त्री मात्र स्वतःचं नव्हे तर वडिलांचं घर सोडून पतीच्या घरी नांदायला जाते. या प्रक्रियेत पुरुष स्थिर असतो. त्याच्या अवतीभोवतीचं वातावरण, माणसं यात काहीच बदल झालेला नसतो. त्याच्या परिवारात एका माणसाची भर पडते इतकंच. त्याच्या गरजा भागविण्याच्या दृष्टीनं हे नवं माणूस आणलेलं असतं आणि त्या दृष्टीनं ते माणूस उपयुक्त नाही असं आढळलं तर दुसरं माणूस आणणं शक्य असतं. स्वाभाविकच विवाहाचा पुरुषावर ताण असत नाही. अर्थात ही परंपरागत धर्मशास्त्रांवर आधारलेली अशा प्रकारची व्यवस्था आहे. स्त्रीची स्थिती मात्र अशी नसते. तिच्या छोट्याशा जीवनात विवाहामुळं जणू काही एक क्रांतीच होत असते. तिच्या अवतीभोवतीचं अवघं वातावरणच बदलून जातं. या नव्या वातावरणात आपण रुळू की नाही या शंकेनं तिला पछाडलेलं असतं. कारण ती तिथं रुळू शकली नाही, रुजू शकली नाही तर तिला उद्ध्वस्त होण्याखेरीज वेगळा पर्यायच नसतो. आजपर्यंतचं कुल, गोत्र, नाव इत्यादींचं विसर्जन करून नव्या कुल वगैरेंमध्ये ती प्रवेश करीत असते. एक प्रकारे हा तिचा पुनर्जन्मच असतो. कारण डोक्यावरचं ओझं उतरलं असं मानणाऱ्या आईवडिलांच्या दृष्टीनं लग्नाच्या वेळीच ती मरण पावलेली असते. मागचे दोर कापलेले आहेत आणि पुढची शाश्वती नाही. अशा एका चमत्कारिक स्थितीत तिच्या वैवाहिक जीवनाचा प्रारंभ होतो. नव्या जीवनात कसं वागावं, कोणत्या प्रसंगी काय करावं, कुणाची सेवा कशी करावी इत्यादी विचारांनी तिचं मन गोंधळून गेलेलं असतं. कारण कठोरातील कठोर नियमांचं पालन करूनही सासरची मंडळी संतुष्ट होतीलच याची खात्री तिला वाटत नसते. वडिलांनी अनुरूप नसलेल्या पुरुषाशी लग्न लावून दिलं असलं तरी स्त्रीनं त्याला देव मानून त्याची सेवा करीत राहिलं पाहिजे असा धर्मशास्त्रांचा आदेश होता. उदाहरणार्थ शंखलिखित म्हणतात, पती लैंगिक रोगानं पीडित अथवा नपुंसक असला, पतित म्हणजे महापातक केल्यामुळं बहिष्कृत असला, अंगहीन म्हणजे आंधळा, पांगळा इत्यादी प्रकारे अपंग असला किंवा रोगी असला तरी पत्नीनं त्याचा द्वेष करू नये. कारण पती हा स्त्रियांच्या दृष्टीनं देव असतो. महाभारतानं म्हटलं आहे, पती म्हातारा, विरूप, किळसवाणा, श्रीमंत वा निर्धन कसाही असो, स्त्रियांच्या दृष्टीनं तो उत्तम भूषण होय. पती श्रीमंत असो वा गरीब असो, रूपवान असो व विरूप असो, त्याला जी साध्वी संतुष्ट ठेवते ती पत्नींमध्ये श्रेष्ठ होय. दरिद्री, विरूप, अत्यंत मूर्ख किंवा कुष्ठयुक्त अशा पतीची सेवा करणारी स्त्री अक्षय लोक प्राप्त करते. मनुस्मृतीनं म्हटलं आहे, पती चारित्र्यहीन, लंपट वा गुणांनी रहित असला तरी साध्वी स्त्रीनं त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी. वाल्मिकी रामायणातही याच अर्थाचं वचन आढळतं. पराशर स्मृतीनं म्हटलं आहे, दरिद्री, रोगी आणि मूर्ख पतीचा जी मान राखत नाही ती मृत्यूनंतर सर्पिण बनते आणि पुन्हा पुन्हा विधवा होते. तात्पर्य, पती कसा आहे, तो कसा वागतो इत्यादी गोष्टींची स्त्रीनं चिकित्सा करायची नाही. आपल्या वाट्याला आलेल्या पूर्वजन्मीच्या कर्मानुसार जो कोणी पती आला असेल त्याची सेवा करणं हेच आपलं सर्वश्रेष्ठ कर्तव्य आहे असं तिनं मानावं. आपल्याशी त्यानं चांगलं वागावं अशी इच्छा तिच्या मनात असली तरी तो काही तिचा हक्क नव्हे अशी शास्त्रकारांची भूमिका आहे. स्त्रीचं दैनंदिन आचरण कसं असावं याविषयी बारीक सारीक नियमांचे असंख्य तपशील देण्यात आले आहेत.
तिनं सर्वात नंतर झोपावं आणि सर्वात आधी उठावं अशी अपेक्षा होती. द्यूतामध्ये द्रौपदीला पणाला लावताना युधिष्ठिरानं तिच्या गुणांचं वर्णन केलं असून त्यामध्ये याही गुणांचा अंतर्भाव आहे. कष्टाच्या बाबतीत तिनं दासीसारखं वागावं असं सांगण्यात आलं आहे. त्यावरून तिच्यावरील घरकामाची जबाबदारी स्पष्ट होते. तिनं नवऱ्याच्या आधी भोजन करू नये असा नियम होता. तसं केल्यास तिला हाकलून द्यावं असं नारद स्मृतीनं म्हटलं आहे. रामाजवळ आपल्याला वनात नेण्याचा आग्रह करीत असताना तुमचं भोजन झाल्यावर मी भोजन करीन असं सीतेनं म्हटलं आहे. पतीच्या आधी औषध पिण्यास मात्र स्त्रीला परवानगी होती. तिनं बेताचं खावं असंही सांगण्यात आलं आहे. स्त्रीनं मोठ्यांदा बोलू नये, अप्रिय आणि कठोर बोलू नये, वाद घालू नये, फार बोलू नये इत्यादी अपेक्षा होत्या. अप्रिय बोलणाऱ्या स्त्रीचा ताबडतोब त्याग करावा असं धर्मशास्त्रांनी सांगितलं आहे. तिनं तोंडावर पदर व हात ठेवून तोंड झाकल्याशिवाय हसू नये, जनसमूहात हसू नये. किंबहुना हास्य हे कुलस्त्रियांच्या दृष्टीनं दूषण आहे. परंतु पतीनं मारहाण केली तरीही तिनं हसतमुख असावं, ही तारेवरची कसरत तिनं करावी. तिनं पतीपेक्षा उंच आसनावर वा शय्येवर बसू नये, घोट्यापर्यंत वस्त्र परिधान करावं इत्यादी नियम होते. स्त्री ही पतीच्या सावलीसारखी असते, म्हणून खाणं पिणं वगैरेंच्या बाबतीत तिनं पतीच्या आवडीनिवडी ध्यानात घेऊन वागावं. द्रौपदी म्हणते, माझा पती जे खात नाही, पीत नाही वा ज्यात भाग घेत नाही ते मी टाळते. या प्रवृत्तीचं अगदी टोकाचं उदाहरण म्हणून गांधारीचा निर्देश करता येईल. आपला भावी पती आंधळा आहे हे समजल्यावर तिनं आपल्या डोळ्यांवर बहुपदरी पट्टी कायमची बांधली. डोळ्यांना पट्टी बांधणं या अर्थानं गांधारीचं उदाहरण अपवादात्मक असलं तरी सूक्ष्मदृष्टीनं विचार करता ते हिंदू स्त्रीचं प्रातिनिधिक उदाहरण आहे असं म्हणता येतं. कारण पतीच्या व्यक्तिमत्वाहून वेगळं असं व्यक्तिमत्व स्त्रीला असता कामा नये हा एकूण विचार प्रवाह आहे. वस्तुतः पतिपत्नींचं साहचर्य हे अंधपंगू न्यायासारखं हवं. पती आंधळा असेल तर पत्नीनं आंधळेपण पत्करणं हा योग्य मार्ग नसून आपल्या डोळसपणानं त्यालाही शक्य तितका सृष्टीचा अनुभव मिळवून देणं हा योग्य मार्ग आहे. परंतु स्वतंत्र व्यक्तित्वाच्या अशा जाणीवा प्राचीन काळात विकसित झालेल्याच नव्हत्या. तैत्तिरीय संहिता, मनुस्मृती यासारखे ग्रंथ स्त्रीला निरेंद्रिय म्हणजे इंद्रियरहित का म्हणतात याचा उलगडा गांधारीच्या उदाहरणावरून उत्तम रीतीनं होतो. टीकाकारांनी या शब्दाचे सोमपानाचा अधिकार नसलेली, बलहीन इत्यादी अर्थ लावले आहेत. पण इंद्रियरहित हाच या शब्दाचा अभिप्रेत अर्थ आहे. पतीचे डोळे, कान इत्यादी इंद्रिय हीच पत्नीचे इंद्रिय होत. तिला स्वतःचे डोळे वगैरे स्वतंत्र इंद्रिय नाहीत असा याचा अर्थ होतो. तिने स्वतःची इंद्रिय स्वतंत्रपणे ज्ञानप्राप्तीसाठी वापरायची नाहीत. पतीच्या इंद्रियांवर, बुद्धीवर, विचारपद्धतीवर पूर्णपणे अवलंबून राहायचं असा याचा अर्थ आहे. स्वाभाविकच स्त्रीला स्वातंत्र्याचा अधिकार नाही किंवा स्त्री ही स्वातंत्र्याला पात्र नाही अशा अर्थाचे विचार मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती इत्यादी धर्मग्रंथांनी पुन्हा पुन्हा मांडले आहेत. मनुस्मृतीमध्ये आलेल्या या बाबतीतील विख्यात म्हणा वा कुख्यात म्हणा श्लोकाचा आशय पुढील प्रमाणे आहे. स्त्री कुमारी असते तेव्हा वडील तिचं रक्षण करतात. ती यौवनात असते तेव्हा पती तिचं रक्षण करतो. ती वृद्ध असते तेव्हा पुत्र तिचं रक्षण करतात. तात्पर्य, कोणत्याही अवस्थेत स्त्रीला स्वातंत्र्याचा अधिकार नाही. संस्कृत भाषेतील रक्ष या धातूचा अर्थ जपणं, काळजी घेणं, संकटांपासून वाचवणं इत्यादी प्रकारचा आहे. पुरुष समर्थ असल्यामुळं त्यानं दुबळ्या असलेल्या स्त्रीची काळजी घ्यावी असा मनुस्मृतीच्या प्रस्तुत श्लोकाचा अभिप्राय आहे असं सनातनी लोक म्हणतात. मनुस्मृतीनं पुरुषाच्या बाजूनं पक्षपात केला आहे अशी टीका करण्यापेक्षा मनुस्मृतीनं पुरुषावर एक जबाबदारी टाकली आहे असं मानलं पाहिजे अशी या लोकांची भूमिका आहे. वरवर पाहता प्रभावी वाटणारा हा युक्तिवाद अत्यंत फसवा आहे. हे स्पष्ट व्हावं म्हणून रक्षधातूच्या अर्थाची आणि प्रस्तुत श्लोकाच्या संदर्भाची अधिक चिकित्सा करणं आवश्यक आहे. रक्षधातूचा एक अर्थ काळजी घेणं वगैरे सारखा आहे हे खरं आहे, परंतु त्याबरोबरच नजर ठेवणं, अधिकार गाजवणं, सत्ता चालवणं अशा स्वरूपाचा अर्थही या धातूला आहे. आता या अर्थापैकी कोणता अर्थ प्रस्तुत ठिकाणी घ्यायचा हे काळजीपूर्वक निश्चित केलं पाहिजे. रक्षधातूच्या अर्थाचा इतिहास बारकाईनं पाहिला तर असं दिसून येतं की काळजी घेणं वगैरे सारखा अर्थ
हाच या शब्दाचा मूळचा मुख्यार्थ असून सत्ता चालवणं वगैरे सारखा अर्थ हा त्याला नंतर प्राप्त झालेला लक्षार्थ आहे. अर्थात आता हा लक्षार्थ इतका रूढ झाला आहे की तो मुख्यार्थच बनला असून शब्दकोशानेही तशी नोंद केली आहे. धातूचा अर्थ मुख्यार्थाजवळ न थांबता लक्षार्थापर्यंत का गेला हा आपल्या पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे. काळजी घेणं आणि अधिकार गाजवणं हे दोन अर्थ म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे या प्रश्नाचं उत्तर होय. दुबळ्याचं रक्षण करण्याचं निमित्त करून त्याला आपला गुलाम बनवायचं ही बलवंतांची रीत आहे. हा मानवजातीचा इतिहास आहे. ज्याचं रक्षण करायचं आहे त्याला इतकं समर्थ बनवावं की त्याला आपल्या मदतीची गरजच भासणार नाही. रक्षणाचा खरा अर्थ हा असा पाहिजे. ज्याचं रक्षण करायचं त्याच्या ठिकाणी आत्मरक्षणाचं असं सामर्थ्य निर्माणच होऊ द्यायचं नाही आणि रक्षणासाठी तो आपल्यावर अवलंबून राहील, लाचार बनेल, निमूटपणे गुलामी करीत राहील अशी व्यवस्था करायची हे काही खरं रक्षण नव्हे. मनुस्मृतीच्या प्रस्तुत श्लोकात कोणत्या प्रकारचं रक्षण अभिप्रेत आहे याचा निर्णय संदर्भावरून अत्यंत निस्संदिग्ध स्वरूपात करता येतो. रक्षणाविषयीचा हा श्लोक मनुस्मृतीच्या 9व्या अध्यायात आला आहे. मी स्त्री पुरुषांची कर्तव्य सांगणार आहे असं या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात भृगु ऋषींनी म्हटलं आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या श्लोकात त्यांनी म्हटलं आहे, नातेवाईक पुरुषांनी स्त्रियांना रात्रंदिवस अस्वतंत्र अवस्थेत ठेवावं, विषयांमध्ये आसक्त होणाऱ्या त्यांना आपल्या ताब्यात ठेवावं. ताब्यात ठेवावं या अर्थाचे मूळ श्लोकातील शब्द आहेत. या श्लोकानंतर लगेच पुढच्या श्लोकात वडील वगैरे तिचं रक्षण करीत असतात असं सांगणारा प्रस्तुत श्लोक आला आहे. आता त्या विषयासक्त होत असल्यामुळं पुरुषांनी त्यांना आपल्या ताब्यात ठेवावं असा आदेश दिल्याबरोबर लगेच स्त्रीचं स्वातंत्र्य नाकारणारा श्लोक येतो, तेव्हा त्याच्या अर्थाविषयी संदिग्धता राहतच नाही. विषयासक्त होणाऱ्या स्त्रियांना कोणता नातेवाईक पुरुष कोणत्या अवस्थेत ताब्यात ठेवतो याचं स्पष्टीकरण करणं हाच त्या श्लोकाचा हेतू आहे. स्वाभाविकच इथं रक्षधातूचा अर्थ जपणं असा न घेता ताब्यात ठेवणं वा अधिकार गाजवणं यासारखाच घेतला पाहिजे. या श्लोकानंतर आलेल्या अनेक श्लोकांकडे पाहिलं तरी देखील याच अर्थाला पुष्टी मिळते. कारण त्या श्लोकातून रक्षण हा शब्द आणि रक्षधातूची रूपं ताब्यात ठेवणं या अर्थानंच वापरली आहेत. या दृष्टीनं काही श्लोकांचा आशय पाहणं उपयुक्त ठरेल. कोणताही पुरुष जबरदस्तीनं स्त्रियांचं रक्षण करण्यास समर्थ नसतो, परंतु पुढील उपायांनी त्यांचं रक्षण करणं शक्य असतं असं म्हटलेलं आहे. धन मिळवणं, त्याचा खर्च करणं, स्वयंपाक, भांडी घासणं वगैरे सारख्या कामात पुरुषांनी स्त्रियांना गुंतवावं. त्या पुरुषाच्या रूपाची पारख करीत नाहीत, त्यांना त्याच्या वयाची फिकीर नसते. तो सुरूप असो वा कुरूप असो, तो पुरुष आहे एवढंच पाहून त्या त्याच्याशी समागम करतात. वेश्यावृत्ती, मनाची चंचलता आणि स्नेहाचा अभाव असल्यामुळं प्रयत्नपूर्वक त्यांचं रक्षण केलं तरी त्या व्यभिचार वगैरे मार्गाने पतीच्या विरुद्ध आचरण करतात. उपजतच त्यांचा स्वभाव असा आहे हे ओळखून पुरुषानं त्यांच्या रक्षणासाठी आटोकाट प्रयत्न करावा. शय्या, आसन, अलंकार, काम, क्रोध, कुटिलता, द्रोह आणि दुराचरण या गोष्टी म्हणूनच सृष्टीच्या प्रारंभी स्त्रियांसाठी निर्माण केल्या आहेत. या अध्यायातील 18व्या श्लोकात स्त्रिया मूर्तिमंत असत्य असल्याचं म्हटलं आहे. परंतु या सर्व श्लोकातील विचार काहीच नव्हेत असं वाटायला लावणारे विचार 19 ते 21 या श्लोकात आढळतात. स्त्रिया स्वभावतःच व्यभिचारशील असतात. या उपर्युक्त विचाराला पुष्टी देण्यासाठी श्रुतिवचनाचा आधार देतो असं 19व्या श्लोकात म्हटलं आहे. 20व्या श्लोकात ते वचन म्हणून एक मंत्र दिला आहे. हा मंत्र आईच्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून मुलानं उच्चारायचा असून चातुर्मास्य वगैरेमध्ये त्याचा विनियोग करावा असं कुल्लूक भट्टानं म्हटलं आहे. मंत्राचा आशय असा आहे, माझी माता दुसऱ्याच्या घरी वावरत असताना तिच्या मनात परपुरुषाचा लोभ निर्माण होऊन ती अपतिव्रता बनली. त्यामुळं तिचं जे रजोरूप रेत अपवित्र झालं ते माझ्या पित्यानं पवित्र करावं. हा मंत्र म्हणजे स्त्रीच्या व्यभिचारशीलतेचं श्रुतीनं सांगितलेलं उदाहरण होय असं 20व्या श्लोकात म्हटलं आहे. या मंत्रामुळं स्त्रीच्या मानसिक व्यभिचाराचा दोष नाहीसा होतो असं 21व्या श्लोकात म्हटलं आहे. या श्लोकांचा अर्थ पाहिल्यावर रक्षण या शब्दाच्या उदर गुहेत काय काय लपलं आहे त्यावर वेगळं भाष्य करण्याची गरज उरत नाही.
प्रत्यक्ष स्वतःच्या आईला स्वभावतः व्यभिचारशील मानून तिच्या पापाचं मुलानं समंत्रक प्रायश्चित्त घ्यावं असं सांगणारी धर्मशास्त्र त्याच संदर्भात जेव्हा पित्यानं, पतीनं आणि पुत्रानं स्त्रीचं रक्षण करावं असं सांगतात, तेव्हा त्यांना काय अभिप्रेत आहे हे काही लपून राहत नाही. जीवनातील विविध अवस्थांमध्ये स्त्रियांनी कसं वागावं याविषयीचे अनेक नियम धर्मशास्त्रांनी केलेले होते. स्त्रीच्या दृष्टीनं वैधव्याखालोखाल क्लेशकारक अशी कोणती घटना असेल तर ती वंध्यत्व हीच होय. संतती निर्मितीखेरीज सर्जनशीलतेचे बाकीचे सर्व मार्ग अवरुद्ध झाले असल्यामुळं स्त्रीला वंध्यत्व हा मोठा शाप वाटतो. अपत्यहीन पुरुषही दुःखी असतोच, परंतु त्याचं दुःख स्त्री इतकं तीव्र नसतं. कारण एकतर त्याच्या निर्मिती क्षमतेला वाव देणारी कर्तृत्वाची इतर क्षेत्र त्याला उपलब्ध असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं लग्न करून संतती प्राप्त करण्याचा मार्ग त्याला खुला असतो. शिवाय वंध्यत्वाची जबाबदारी स्त्रीवर ढकलून स्वतःचं न्यून झाकण्याची संधीही त्याला मिळत असते. स्त्रीच्या बाबतीत मात्र वंध्यत्वाचं दुःख हलकं करण्याचे असे मार्ग उपलब्ध नसतात. शिवाय धर्मशास्त्रांनीही स्त्री ही अपत्य निर्मितीसाठी किंबहुना पुत्रनिर्मितीसाठी असते असं सांगितलेलं आहे. स्त्री वंध्या असेल तर पतीनं 8 वा 10 वर्ष वाट पाहून दुसरं लग्न करावं असं धर्मशास्त्रांनी सांगितलं आहे. याचा अर्थ वंध्यत्वामुळं स्त्रीला सवत येण्याचं दुःखही भोगावं लागतं. एखाद्या स्त्रीला फक्त मुलीच होत असतील अथवा मुलं मृतावस्थेत जन्मत असतील तर विशिष्ट वर्ष वाट पाहून तिचा त्याग करून दुसरं लग्न करावं असं धर्मशास्त्र सांगतात. अशा स्त्रियांची वर्णनं वंध्येबरोबरच केलेली आढळतात. याचा अर्थ अशा स्त्रियाही एका विशिष्ट अर्थानं वंध्याच मानल्या जात होत्या असं दिसतं. वंध्येला नियोगाचीही परवानगी नव्हती. स्वतःला मूल होत नसल्यामुळं अशा स्त्रीला अतृप्तीचं दुःख तर भोगावं लागतंच, पण कुटुंबातील आणि समाजातील व्यक्तींकडून तिला मिळणाऱ्या कमालीच्या तुच्छतेच्या, तिरस्काराच्या आणि अवहेलनेच्या वागणुकीमुळं तिला होणारा मनस्ताप जीवघेणा असतो. वंध्या अशुभ आहे अशा समजुतीमुळं तिचं सामाजिक जीवन जणू काही नष्टच होतं. मंगल कार्यात तिला भाग घेता येत नाही. तिला जनावरांच्या गोठ्यातही जाऊ दिलं जात नाही. पेरणी लावणीसारख्या कामातूनही तिला वगळलं जातं. मुलांना तिची दृष्ट लागते असं मानलं जातं. काही लोकांना तिच्या हातचं अन्न चालत नाही. श्राद्धाच्या स्वयंपाकासाठी तिला बोलावू नये असंही सांगण्यात आलं आहे. पतीनं अशा स्त्रीशी समागम केला नाही तरी त्याला दोष लागत नाही असं धर्मशास्त्रांनी सांगितलं आहे. नवऱ्यानं टाकून दिल्यामुळं माहेरी जाणं आणि तिथंही आश्रय मिळाला नाही तर निराधार झाल्यामुळं वाममार्गाला लागून उद्ध्वस्त होणं असे प्रसंगही या स्त्रियांवर येतात. ज्या स्त्रीचा पती प्रवासाला गेला असेल तिला प्रोषित भर्तृका असं म्हणतात. प्रवासाला जाणाऱ्या पुरुषानं आणि विशेषतः त्याच्या पत्नीनं कसं वागावं याविषयी शास्त्रकारांनी विविध नियम सांगितले आहेत. कामासाठी निघालेल्या पुरुषानं पत्नीच्या उपजीविकेची सोय करून प्रवासाला जावं, कारण उपजीविकेची सोय नसल्यामुळं पीडित झालेली स्थिरचित्ताची स्त्री देखील दूषित होऊ शकते असं मनुस्मृतीनं म्हटलं आहे. पती अशा रीतीनं उपजीविकेची सोय करून गेला असेल तर स्त्रीनं नियमांचं पालन करून आयुष्य कंठावं आणि तो तशी सोय न करताच गेला असेल तर शिवणकाम वगैरे सारखी अनिंद्य कामं करून तिनं उदरनिर्वाह करावा असंही मनुस्मृतीनं सांगितलं आहे. प्रोषित भर्तृकेनं कसं वागावं हे सांगताना याज्ञवल्क्य स्मृती म्हणते, प्रोषित भर्तृकेनं क्रीडा, शरीरसंस्कार, समाजोत्सव दर्शन, हास्य आणि परगृही गमन यांचा त्याग करावा. अशा स्त्रीनं अलंकार धारण करू नयेत, दुसऱ्याच्या घरी जाऊ नये, दारात वा खिडकीत राहू नये इत्यादी प्रकारचे नियम अनेक शास्त्रग्रंथांनी सांगितले आहेत. पती प्रवासाला जाण्यापूर्वी घातलेली वेणी तो परत आल्याशिवाय सोडू नये असाही नियम होता. कालिदासाच्या मेघदूतातील नायक यक्ष 1 वर्षाच्या वियोगानंतर आपण घरी परतलो म्हणजे पत्नीची वेणी सोडू असं म्हणताना आढळतो. प्रोषित भर्तृका स्त्री कशी वागते याचं विस्तृत वर्णन प्रस्तुत प्रसंगात कालिदासानं केलं आहे. अशा स्त्रीनं झोपाळा, नृत्य, चित्र पाहणं, उठणं लावणं, काजळ, बागेत फिरणं, सुगंधी द्रव्य वापरणं इत्यादी गोष्टी वर्ज्य कराव्यात. मोजका आहार घ्यावा,
चेहरा निस्तेज व दीनवाणा करावा इत्यादी नियम सांगण्यात आले आहेत. विवाहित स्त्रीवर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती झाली असता तिला कोणती वागणूक दिली जात होती याविषयीही नियम करण्यात आले होते. व्यभिचारिणी स्त्री कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दोषी असते, पण जिच्यावर बलात्कार होतो ती स्त्री मात्र पूर्णपणे निर्दोष असते. प्रारंभीच्या शास्त्रकारांनी अशा स्त्रीच्या बाबतीत उदार भूमिका घेतली होती हे स्पष्ट करताना डॉक्टर आळतेकरांनी वसिष्ठ, अत्री, पराशर, मत्स्यपुराण, बृहस्पती व देवल यांची मतं उद्धृत केली आहेत. या शास्त्रकारांनी घालून दिलेल्या नियमांची समाजानं आणि विशेषतः उत्तरकालीन समाजानं दखल घेतली नाही याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. उपर्युक्त शास्त्रकारांनी मांडलेली मतं थोडक्यात पुढील प्रमाणे आहेत. वसिष्ठानं म्हटलं आहे, बलात्कारानं भोगल्या गेलेल्या व चोराच्या हाती सापडलेल्या दूषित स्त्रीचा त्याग करू नये. ऋतुकालाने ती शुद्ध होते. अत्रीनं म्हटलं आहे, म्लेच्छाने वा पापी लोकांनी एकदा भोगलेली स्त्री प्राजापत्य नावाच्या प्रायश्चित्तानं आणि रजोदर्शनानं शुद्ध होते. पराशरानंही असाच विचार मांडला आहे. मत्स्यपुराणानं म्हटलं आहे, जो मनुष्य जबरदस्तीनं परस्त्रीला दूषित करील त्याला वध हाच दंड होय, स्त्रीचा काही अपराध नाही. बृहस्पतीनं म्हटलं आहे, स्त्री अत्यंत दूषित झाली तरी तिचा त्याग करू नये. सर्व दोषांवर उपाय असतो. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत हे लागू आहे. बलात्कारानंतर गर्भधारणा झाली तरी रजोदर्शनानंतर वा प्रसूतीनंतर ती निर्मल सोन्यासारखी शुद्ध होते असं सांगून होणारं अपत्य मात्र दुसऱ्याला द्यावं असं देवलांनी म्हटलं आहे. कात टाकून साप पुन्हा तरुण होतो त्याप्रमाणे स्त्री प्रत्येक रजोदर्शनानंतर पुन्हा कुमारी बनते अशी काही लोकांची धारणा होती असं दिसतं. पराशर सत्यवतीला आणि सूर्य कुंतीला समागम व पुत्रप्राप्ती झाल्यावरही तिचं कौमार्य अबाधित राहील असं वचन देतात. यामागं हीच धारणा असावी. ययातीची कन्या माधवी हिलाही असंच वरदान असल्याची कथा आढळते. पुढच्या काळात मात्र या बाबतीत सुरुवातीच्या मुनींनी दाखवलेली ही उदारता टिकून राहिली नाही. या बाबतीत काही उदाहरणं पाहण्यासारखी आहेत. अर्थात ही उदाहरणं अनुकूल आणि प्रतिकूल अशी दोन्ही प्रकारची आहेत. पांडवांनी द्रौपदीला दिलेली वागणूक सुखद धक्का देणारी आहे. विशेषतः भीमाचं वागणं तर अत्यंत उमदेपणाचं आहे. कमीत कमी 3 वेळा द्रौपदीवर विटंबनेचा प्रसंग आला. भीमानं या प्रत्येक प्रसंगाबद्दल शत्रूचा सूड घेतला, पण द्रौपदीला कसलाही दोष लावला नाही. तिच्या चारित्र्याबद्दल संशय घेतला नाही व तिला प्रायश्चित्तही घ्यायला लावलं नाही. उलट हळुवारपणे तिचं सांत्वन केलं. पहिला प्रसंग द्यूतसभेत दुःशासनानं तिचं वस्त्र फेडण्याचा प्रयत्न केला हा आहे. दुसरा प्रसंग वनवासात असताना जयद्रथानं जबरदस्तीनं रथातून पळवून नेलं हा आहे. तिसरा प्रसंग विराट नगरीत अज्ञातवासात असताना कीचकानं तिचा हात पकडला, केस पकडले हा आहे. या प्रसंगात तिच्यावर जबरदस्तीनं समागम लादलेला नाही हे खरं आहे, परंतु तसं घडलं असतं तरी भीम वेगळेपणानं वागला नसता इतका तो उमदा असल्याचं दिसतं. शिवाय जयद्रथ आणि कीचक यांच्या प्रसंगात संशयी नवऱ्याला संशय घेता यावा इतपत प्रसंग घडलेला होता, पण पांडवांनी तसा संशय मुळीच घेतलेला नाही.